नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता उन्हाळी सुट्टी पडलेली आहे बर का. मामाच्या गावाला जायचं, फिरायला जायचं, मज्जा करायची. आणि जी मुलं कुठे जाणार नाहीत त्यांनी आईला थोडीशी मदत करायची. घरात उन्हामध्ये फिरायचं नाही. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे परशुराम. मुलांनो, अक्षय तृतीयेला परशुरामांचा जन्म झाला बर का. आणि त्यांच्या आईचं नाव रेणुका आणि वडिलांचं नाव जमदग्नी होतं. त्यांच्या वडिलांप्रमाणेच ते खूप तापट होते बर का परशुराम. पण ते कोणाच्या आश्रमात शिकायला होते? कश्यप ऋषींच्या आश्रमात शिकायला होते बर का. कश्यप ऋषी फार हुशार, अत्यंत हुशार कश्यप ऋषी. त्यामुळे आपण गोत्र सांगताना प्रत्येक ऋषीचं सांगतो. गोत्र म्हणजे काय? आपले पूर्वजांचं पूर्वपुरुष म्हणतात त्याला. आणि ते पूर्वपुरुष म्हणजे आपले सगळे ऋषी. आणि आपल्या गोत्रांना त्या ऋषींचंच नाव दिलेलं आहे बरं का. आपल्या ह्याच्यामध्ये धर्मामध्ये गोत्राला ऋषींची नावं दिलेली आहेत. आणि त्याच्यात कश्यप ऋषी हे खूप विद्यावान आणि शिकलेले होते बरं का. त्यामुळे ज्यांना जर आपलं गोत्र माहीत नसेल, ज्या व्यक्तींना जर आपलं गोत्र माहीत नसेल तर ते कश्यप गोत्र लावतात. कारण ते कश्यप ऋषी अत्यंत हुशार होते. आणि त्यांचा शिष्य परशुराम, त्या कश्यप ऋषीप्रमाणे परशुराम इतका हुशार होता की त्याच्या हुशारीवर, त्याच्या विद्येवर त्यांनी शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं बरं का परशुरामांनी. आणि ते वेदविद्या, शास्त्रविद्या, मंत्रविद्या, अनेक ग्रंथ, अनेक वेद त्यांचे इतके पाठांतर होते. अत्यंत हुशार होते. पण मुलांनो, एकदा गुरुच्या गृही आपण सगळं शिक्षण पूर्ण झालं की आपण आश्रम सोडायचा असतो. त्या दिवशी परशुरामांना आश्रम सोडायचं की नाही, त्या दिवशी कश्यप ऋषींनी मोठा यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये अनेक सामुग्री टाकताना त्यांचा जीव वर खाली होत होता. कारण का, आज आपला आवडता शिष्य कश्यप आश्रम सोडून जाणार होता. आणि तो मुलगा इतका तापट विद्यार्थी तो परशुराम. पण तो लोण्यासारखा मऊ होऊन घळा रडत होता का आपण आपल्या गुरूंना सोडून आता जाणार. म्हणून त्याला खूप वाईट वाटत होतं बरं का. मग शेवटी परशुराम म्हटले, गुरुजी मला नाही जायचं आश्रम सोडून, मला तुम्ही नका पाठवू. तेव्हा कश्यप ऋषींना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी ते नतमस्तक झाले होते ना गुरुजीच्या चरणावर. कश्यप ऋषींनी त्यांना असं उठवलं आणि म्हणे, बाळा रडू नकोस आणि तू जा. तुला जगाचं कल्याण करायचंय, तुला सगळ्यांना ज्ञान द्यायचंय. आणि सगळ्यांना देव कसा असतो, देवाबद्दल सगळ्यांना तू माहिती द्यायची आहेस. म्हणून तुझा जन्म झालेला आहे. तुझा जन्म नुसता आश्रमात राहण्यासाठी नाही झालेला आहे. तू खूप हुशार, तू जगाचं कल्याण कर, सगळ्यांना ज्ञान दे, म्हणून तुला जायचंय. तर ते म्हटले की गुरुजी तुम्ही मला परत कधी मी तुम्हाला भेटायला येऊ? तर ते म्हटले की तू मला भेटायला यायचं नाही आणि मी पण तुला भेटायला येणार नाही. मग परशुराम म्हणाले, मग मी तुम्हाला कसं काय हे करणार? म्हणजे तू माझी आठवण काढ आणि हृदयात तू मला ठेव. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुझ्या हृदयातनं जागा होऊन तुला भेटेन बरं का, असं सांगितलं. मग तर ते म्हणे की माझी विद्या कधी निष्फळ होणार नाही ना गुरुजी? तर गुरुजी ते म्हटले की मला असा आशीर्वाद द्या. परशुराम म्हटले की मला असा आशीर्वाद द्या की माझी विद्या कधीच निष्फळ होणार नाही. पण कश्यप ऋषी एकदम चमकले, मागे झाले आणि म्हणे माझ्या आवडत्या शिष्याला जरी मी असा आशीर्वाद द्यायलाच पाहिजे खरं, पण त्यांनी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते मनात म्हणाले बरं का, त्यांनी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यांना तो खूप राग येतो. मग जर ह्यांनी रागावर नियंत्रण नाही ठेवलं तर त्याच्या विद्या निष्फळच होऊन जातील ना. त्याला राग आला तर आणि मग ते कल्याण होणार नाही, जगाचं पृथ्वीचं नाश होईल. तर मग तरी पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मग म्हणे की तुझ्या विद्या नाही निष्फळ होणार, पण तू रागाला काबूत ठेव. तुझा राग कुठंही व्यक्त करायचा नाही असं त्याला सांगितलं. ते म्हटले बरं. परशुराम म्हटले बरं मी नाही करणार व्यक्त. पण त्यांना माहीतच होतं कश्यप ऋषीला की हा फार तापट आहे म्हणून. परंतु तरी देखील त्यांनी
त्यांना आशीर्वाद दिला, पण गुरुदक्षिणा मागितली नाही बरं का, गुरुदक्षिणा मागितली नाही, फक्त आशीर्वाद दिला बरं का. आणि मग कश्यप ऋषी की नाही कुठल्याही विद्यार्थ्याला आश्रमाबाहेरपर्यंत सोडवायला जात नव्हते, परंतु परशुरामाला ते दारापर्यंत सोडवायला गेले. सगळे आश्रमाशी बघत बसले, अरे बापरे, कोणालाच सोडवायला जात नाही तर आपले गुरु, पण परशुरामाला सोडवायला गेले. आणि मग काय, त्यांना खूप आनंद झाला. म्हणून त्यांना असं वाटलं की परशुरामाला काहीतरी सांगायचं असेल गुरूंना, म्हणून सगळे आश्रमाशी मागे फिरले. आणि फक्त कश्यप ऋषी तर तिथे आश्रमाच्या दारापर्यंत ते सोडवायला गेले. तर काय, तिकडून एक आश्रमवासी मुलगा विद्यार्थी जोरात जीव तोडून पळत होता, आणि त्याच्या पाठीमागे एक सिंह त्याच्यावर तुटूनच पडणार होता त्या विद्यार्थ्यावर. म्हणून तो जोरात किंचाळून आश्रमाजवळ येत होता पळत पळत बरं का. पण काय झालं, तिकडून परशुरामांनी पाहिलं की एका मुलाच्या अंगावर सिंह येणार आहे. तो सिंह त्या मुलाच्या अंगावर झेप घेणार, तर परशुरामांनी आपल्या परशुनी त्याचं मुंडकच कापून टाकलं आणि त्या सिंहाचे तुकडे तुकडे केले बरं का. आणि मग त्याचे तुकडे केल्यानंतर कश्यप ऋषींना बरं वाटलं की बाबा एका मुलाचा ह्यांनी जीव वाचवला. म्हणून मग तो मुलगा आश्रमात गेलाच नाही. तो मुलगा म्हटला, परशुरामांच्या पाया पडला, म्हणे तुम्ही माझा जीव वाचवलाय, तुम्ही मला जीवदान दिलेलं आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर येणार आणि तुम्हीच माझे गुरु व्हा. तर मग परशुरामांनी त्यांना मूक संमती दिली. परशुराम काही बोलले नाही, पण मूक संमती दिली त्यांनी बरं का. मग त्या मुलाचं नाव काय ठेवलं, अकृतव्रण. त्याचं नाव अकृतव्रण का ठेवलं, तर सिंहाने त्याला कुठल्याही प्रकारचा विजा केली नाही, व्रण केला नाही, म्हणून त्या मुलाला अकृतव्रण म्हणतात. आणि मग तो मुलगा परशुरामांबरोबर त्यांच्याबरोबर गेला बरं का. मग परशुराम की नाही आपल्या वडिलांच्या आश्रमात गेले, आणि मग ते तिथे सगळ्यांना ज्ञान देत होते. सगळ्यांना त्यांनी बरेच स्वतःचे त्यांनी शिष्य गोळा केले, बरेच आश्रमवासी गोळा केले, आणि सगळ्यांना ते अख्ख्या जगाला त्यांनी ज्ञान इतकं दिलं की अख्खी पृथ्वी त्यांनी स्वतःच्या हातात घेतली, अख्खी पृथ्वी जिंकली त्यांनी परशुरामांनी. म्हणून त्यांना परशुराम म्हणजे ते एक विष्णूचा अवतार झाले परशुराम, म्हणून अक्षय तृतीयाला त्यांचा जन्म झाला. अशा विष्णुरूपी परशुरामांना माझे कोटी कोटी प्रणाम. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.